बरं होते ना. नमस्कार मंडळी, मी कोकणची प्रीती या लाईव्ह मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. पटापट लागेला जॉईन हा. हाय मानसी, काय बनवतोय? लाईक नंबर 1. थँक्यू मानसी. अगं काय नाही गो, आज कंटाळ इलो. आज कंटाळ इलो, मला कंटाळो. स्वागत असा मानसी तुझा माझ्या लाईव्ह वरती. सोन्या दादा नमस्कार, गुड आफ्टरनून. होय काय, होय होय. पटपटच कमेंट करा मंडळी. सोन्या दादा खूप दिवसांनी आलाय लाईव्हला, विसरलात का बहिणीला? बरा बरा. तब्येत नाही ग आज बरी, कंटाळा आलाय, झोप नाही झाली. सो हाय प्रेम. My love my life. Hello, I am from Pakistan. Welcome. इश्कॉल म्हणते हॅपी ॲनिव्हर्सरी, हॅपी ॲनिव्हर्सरी. आज नाहीये माझी ॲनिव्हर्सरी, काल होती. सो आज मला कोणी हॅपी ॲनिव्हर्सरी बोलू नये. रात गई सो बात गई. आज ॲनिव्हर्सरी आमची नाहीये, सो आज मला कोणी हॅपी ॲनिव्हर्सरी बोलू नये. क्या बना रही हो आप? मैं बना रही हूँ आलू मटर की सब्जी. आलू मटर की सब्जी बना रही हूँ. हाय सुनीता ताई, हाय. आहा टमाटर बड़े मजेदार, टमाटर बड़े मजेदार. सुनीता ताई यांचं स्वागत असो. म्हणजे पटपट कमेंट करा. ताई बोललो नाही तर सायली येईल लेक्चर देईल. ताई बोललो नाही तर सायली येईल आणि लेक्चर देईल. ओके. थँक्यू सिंगर. पटापट कमेंट करा सगळ्यांनी. हॅलो मंडळी, कमेंट करा सगळ्यांनी. आलू टमाटर बडे मजेदार. कोणाला आवडते आलू मटर की सब्जी तर कमेंट करा. सुनीता मॅडम बोलायचो तेव्हा नुसती लेक्चर देत होती. ओके. दिलभारी कोकणकर आहे का ओ बाय? होय तर मी कोकणातला असय. तुम्ही खायले असाय दिलभारी, कोकणातले असाय काय? मराठमोळी मी कोकणातली हाय. हाय क्रेझी कार्टून.
हाय सोने दादा. मला मला काय मला सोने दादा कुठे होता इतके दिवस? दिल भारी म्हणतात मॅल रत्नागिरीकर. ओके, तुम्ही रत्नागिरीकर काय? मी सिंधुदुर्गकर. मी सिंधुदुर्गातला असल. प्रेम म्हणते मी फक्त 10 मिनिटात येऊ का? हो हो चालेल. हाय क्रेझी कार्टून, कसं आहेस? अभिजित दादा नमस्कार. ताई तुम्हाला जेवण झालं काय? तुम्हाला हो झालं, बनवते, चालू आहे. सुनीता ताई म्हणते आम्ही लातूरकर. येस. हाय राजकुमार दादा नमस्कार. राजकुमार दादा अभ्यास चालू ठेवलात की दादा स्टॉप केलात अभ्यास? मला एका दादांनी काल सांगितलं की आदिवासी चौकीदार एक्झाम सिरीज चालू करा. सो मी विचार करते करायचा उद्यापासून. मला प्रश्न काढावे लागणार आहे. मोहन सावंत म्हणत आहे कशी हस गो बरा हमा. मोहन दादा स्वागत असा कोकणची प्रीती या लाईव्ह मध्ये. कसे असाय तुम्ही आणि खैसून बोलताय नक्की सांगा. राजकुमार दादा खूप छान जेवण. सोन्या दादा म्हणते जेवण झालं का? हो सोन्या दादा बनवते, पूर्ण नाही कम्प्लीट झालंय. अभिजित दादा म्हणते ताई कुठं आहे? अभिजित दादा मी जम्मूला आहे. कमेंट करा मंडळी, कमेंट करा. कमेंट करा. क्वेश्चन विचारा. शिवराज दादा प्रश्न विचारणार आहे. उद्यापासून सिरीज चालू करते मी प्रश्नांची. आज माझं जरा आवरलं नाही काम, नाही तर आजच करायची होती. सोने दादा ताई दाजी जेवण करण्यासाठी नाही आले का? येणार दादा पण उशिरा 3:30 ला येतात. दिलबारी बनताय 9 नंबर लाईक ओ बाय. थँक्यू. चॅनलला जॉईन पण व्हा दादा. रोज 1:15 वाजताच लाईव्ह असतं आपलं आणि रात्रीचं पण असणार आहे. म्हणजे रात्रीचं असतं, पोस्टद्वारे कळवते मी. मोहन दादा म्हणतात खैसून बोलतात तुम्ही? मी कोकणातून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडा. तुम्ही खायले असाल? आपल्या माणसासाठी फुल सपोर्ट. धन्यवाद दिलभारी, थँक्यू सो मच. काय आंबे बिंबे खाताय की नाही कोकणकरांनो? जरा या कोकणच्या ताईक सुद्धा ठेवा. येतले आता मी या. खाऊ नको सगळे, नाही तर पोटात दुखतला तुमच्या. पोटात दुखतला तुमच्या. मोहन दादा आणि दिलभारी दोघेही कोकणातले असत. बरा वाटला पहिल्यांदा अशी म्हणजे माणसं अशी योग लागली ना की बरा वाटतं. आणि कोकणातल्या माणसांका सपोर्ट करतात हे ऐकून खूप बरं वाटतं. थँक्यू हा सगळ्यांका, थँक्यू. आणि जी कोकणातली नाही ती पण खूप भारी सपोर्ट करतात.
कसे काय, बरे आहे ना? हो अभिजित दादा, मस्त मस्त. पटापट करा. शिवराज दादा म्हणते संध्याकाळी घ्या. हो शिवराज दादा, घेईन घेईन. दिलबारी म्हणते लय लय सबरक्या केलं आहे मोबाईल मध्ये. मोबाईल भरला आहे, कसा डिलीट करायचं? लय लय सबक्या केलं आहे मोबाईल मध्ये. मोबाईल भरला आहे म्हणजे काय? कसं डिलीट करायचं काय सांगताय? काय डिलीट करायचंय तुम्हाला? केवीपी म्हणतायत मला 3 पोळी आणि भाजी. हो हो चालेल. आलू मटरची सब्जी बनते आणि चपात्या बनणार आहेत. अगं बाय, लय जणांना सब केलं आहे, ते डिलीट कसं करायचं? ओके, डिलीट करायचं आहे का? आता तुमच्या ना यूट्यूब खोललात ना की तिकडं होम, शॉर्ट आणि सबस्क्रिप्शन म्हणून दिसतंय, तिथं क्लिक करा आणि तुम्हाला त्या सबस्क्रिप्शनवर क्लिक केलं की तुमच्या स्क्रीनच्या वरती एकदम ज्यांना ज्यांना सब केलंय त्यांना त्यांच्या चॅनलवर जायचं आणि अनसबस्क्राईब म्हणून असतं, तिथं क्लिक करायचं. सबस्क्राईब करायला असतं ना तिथं अनसबस्क्राईब म्हणून पण असतं, त्यांच्या प्रोफाईलवर जाऊन ते 3 डॉट असतात तिथं. मला सब करून टाका. मला सब करा हा. गुड आफ्टरनून योगीराज दादा. केवीपी कुठून आहात तुम्ही? केवीपी कुठून आहात? योगीराज दादा कसे आहात? जॉईन व्हा, पटापटा जॉईन व्हा मंडळी सगळ्यांनी. ठीक आहे. योगीराज दादा म्हणते हाय वैष्णवी, हॅपी एनिव्हर्सरी बोथ ऑफ यू. आज नाही आहे ग, काल होती माझी एनिव्हर्सरी 8 मेला. दिलभारी म्हणते बरा बरा बघतो मग ट्राय करून. ओके. कुठल्या आहे ताई? वैष्णवी, वैशाली. वैशाली ताई म्हणतात कुठल्या आहे ताई? मी कोकणातली आहे वैशाली ताई. तुम्ही कुठल्या आहात? अजीब दास्ता है ये. मंडळींनो कमेंट करा. माझ्या आईची आयडी, माझं नाव अक्षय कदम, मी पुण्याचा. ओके, पुण्याचा आहेस का? अक्षय भावा प्लीज सबस्क्राईब पण कर चॅनलला. अक्षय, योगीराज दादा म्हणताय जेवण झालं का? हो दादा बनवते.
वैशाली ताई जेवलात का? वैष्णवी जेवलीस का? विजय दादा नमस्कार. लाईक नंबर 13 ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दादा. महाराज ब्लेस यू अँड युअर फॅमिली. ताई लंच झाला का? बनते दादा. आलू मटरची सब्जी आहे, ग्रेव्ही आणि रोटी. आपल्या दिल म्हणतायत, दिलबारी म्हणते आपल्या कोकणातील दिल रील फेमस चालू करा, पण लाईव्ह लय लोकांचं कमी आहे. आपल्या कोकणातील रील ओके रील फेमस चालू आहे, पण लाईव्ह लय लोकांचं कमी आहे. हो हो, कोकणातल्या लोकांचं मी बघितलंच नाही कोणाचं लाईव्ह आहे असं. मला तर कधीच भेटलं नाही कोकणातल्या लोकांचं लाईव्ह. तुम्हाला भेटलं का? या आधी किती लोकांचं भेटलं कोकणातल्या लोकांचं लाईव्ह? हाय प्रदीप दादा नमस्कार. मॅडम आज पेपर नाही का? घ्यायचा दादा. सिरीज सुरू करायची आहे. कोर्टाचा पेपराची सुरू होती, तर ती झाली एक्झाम. बऱ्यापैकी लोकांना म्हणजे मी विचारलं तर त्यांना मी जे प्रश्न घेतलेले त्यातले पण प्रश्न आलेले. खरंच खूप बरं वाटलं ऐकून की काही नाही काहीतरी कोणाची तरी प्रॅक्टिस झाली त्यामुळे. आणि आता आपल्याला पण घ्यायचे आहे, दुसरी सिरीज सुरू करायची आहे. मग आता आदिवासी चौकीदार पेपर सुरू होणार आहेत त्याचे. आणि नवीन नवीन तुम्हाला जर मला सांगू शकता की तुम्हाला कोणत्या प्रकारचे पेपर पाहिजे, म्हणजे कोणती प्रॅक्टिस पाहिजे आपल्याला ती सांगा, म्हणजे मी ते प्रश्न काढेन. विजय दादा म्हणताय स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण. हाय जम्मू कोकण गर्ल. मग स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, प्रसन्न होतला मन. शिवराज दादा म्हणताय लवकर जेवण बनवा ताई, भूक लागली जोरात. येतो. ये शिवराज दादा या बनवायला सुरुवात केली आहे. भाजी शिजते. वैशाली ताई म्हणतायत अगं बाई अक्षय नाव आहे माझं. सॉरी अक्षय चॅनलला नक्की जॉईन कर. विजय दादा म्हणतायत केंट वॉटर प्युरिफाय देता है सबसे शुद्ध पाणी. यस, ये कौन सा फ्री मैन. रजनी ताई म्हणतायत हाय. हाय रजनी ताई. तेजस म्हणता माका विसरलीस तू. नाही रे तेजस, तू येतच नाही हल्ली लाईव्हला. मी तर रोजच असते, पण तुम्ही येताच तेव्हाच तर तुम्ही माका भेटतालाय. मा अक्षय म्हणतोय चला येतो. जय शिवराज, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय भवानी. अक्षय चॅनलला जॉईन झालास का तू? नक्की कर. मोहन दादा म्हणतायत आपणाक महालिंग उदंड यश देवो. थँक्यू मोहन दादा, थँक्यू. तुम्ही खयले असे माका सांगाक नाही. पण दिलवाले म्हणतात चिपळूणकर एक आहे मयू वाघमारे. हो का? वा 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 वा, खरंच बरं वाटतं ना. कोकणातली माणसांनी पण पुढे यायला पाहिजे. कोकणातली माणसांनी पण पुढे येऊन आपली भाषा मांडावी, आपले विचार मांडावे. हाय प्रतीक्षा ताई. मंडळी प्लीज लाईक करा सगळ्यांनी. दिलभारी म्हणतायत भगवा झेंडा फडकवलेला आहे. जय शिवराय. जगात भारी आपला झेंडा. प्रतीक्षा ताई म्हणताय छान गाणं बोलते ताई. थँक्यू प्रतीक्षा. अर्जुन सिंग जगात भारी माझी बहीण नागपूर. येस दादा. अर्जुन दादा कुठून आहात तुम्ही? प्रतीक्षा ताई म्हणते 15 नंबर लाईक डन केला ताई. थँक्यू. हाय सुधांशू. जय शिवराय ताई. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भवानी. कुठून आहात दादा तुम्ही? मंडळी पटपट कमेंट करा सगळ्यांनी आणि प्लीज लाईक करा. सुधांशू दादा नक्की लाईक करा. अर्जुन सिंग प्लीज लाईक करा सगळ्यांनी.
विजय दादा म्हणताय ताई आपला होम कुडाळ पासून किती लांब आहे? मी ओरसवरून सांगते, माझं घर आहे 30-40 किलोमीटर, 30 किलोमीटर, 30-35. विजय प्रतीक्षा ताई म्हणते झाला का स्वयंपाक ताई? बघच प्रतीक्षा ताई हे चपात्या बनवायला, चपात्या बनवते. विजय दादा म्हणताय आय एम कमिंग टू कुडाळ, दॅट्स वाय आस्क यू टू कुडाळ, देऊळवाडा, हडी आणि कट्टा 4 प्लेसेस फॉर लोकेशन विजिट. हो विजय दादा, पण माझं एवढ्यात नाही येणार आहे ना, खूप टाइम आहे अजून मला. दिलभारी म्हणते 16 मतदान केलं. थँक्यू दिलभारी, थँक्यू. असाच सपोर्ट राहू द्या. आपल्या कोकण खूप पुढे जाईल अशी मी आशा करते आणि आपले विचारही खूप पुढे जातील. इतका उशीर का अगं ताई? जरा कंटाळा झालेला ग आज, मला जमतच नव्हतं काय. माझ्या परीने कांदा कापला, टोमॅटो कापला, पीठ मळून ठेवलं तिने. पहिल्यांदाच हे सगळं केलंय. सो मला खरंच अभिमान आहे मला मुली असल्याचा. दिलबारी म्हणते बिना KYCचा 16. हो का? विदाऊट KYC ऍडमिशन तरी केलात का माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करून? असो आमचो यो कोकण, असो आमचो यो. ताई कोकणात तापमान काय आहे? प्रतीक्षा ताई मी कोकणातला असर, पण मी रवतय जम्मू. माझे मिस्टर आर्मी मध्ये असत, त्यामुळे मी जम्मूक रवतोय आणि आम्ही सुट्टीक जातो. माझा जन्मच कोकणात झालो गो. माझा जन्मच कोकणात, शिक्षण पण कोकणातच. पण म्हणजे माझं लग्न झाला आणि मग मी इकडे इलोय. म्हणजे इकडे म्हणजे काय, सगळ्या वेगवेगळ्या प्लेस कडे फिरतोय. वेगवेगळ्या मिस्टर आर्मीत असल्यामुळे वेगवेगळ्या प्लेस मध्ये फिरत असतोय मिस्टरांबरोबर. सो पण माका कोकण माझा खरंच आता माका ना 15 दिवस रवले होत. माका कोकणात जाऊ कसला मी एक्साइटेड असोय, काय सांगू तुमका. दिलबारी म्हणजे कोकणात तापमान नाही, झाडीमुळे थंड वातावरण. दादा झाडी कुठं ठेवली आहे कोकणात? आपल्या लोकांनी नुसतं तोडून तिथं बिल्डिंग बांधतायत, आपल्या जमिनी विकून टाकतायत. कुठे आपल्या कोकणात आता गरमी पहिल्यासारखी जी थंड होता तो आता खय रवलो असा. प्रतीक्षा ताई म्हणता ताई काय स्वयंपाक केला ताई? आज आलू मटरची सब्जी बनवली आहे विथ ग्रेव्ही आणि चपात्या आणि सलाद. सुधांशू म्हणतायत ताई तू कोकणात कुठे राहते? सिंधुदुर्ग जिल्हा. सुधांशू काय खुशू, हे बघ चपात्या बनवते हा मी. हे बघ पहिली चपाती झाली की मी तुला देते. ती माका नाही माहिती बघते. सुधांशू दादा म्हणतात ताई लवकर ये कोकणात आंबे खायला. हो सुधांशू दादा, पाऊस तोपर्यंत पाऊस सुरू झाला तर काय आंबे राहणार नाही वाटतं. बरोबर ना दादा? जर आंबे जर हे सुरू झालं ना पाऊस, तर आंबे काय राहणार नाही वाटतं.
प्रतीक्षा ताई म्हणते ताई येऊ का जेवायला? हो प्रतीक्षा, नक्की ये, नक्की ये. आले मँगो लवर, आले मँगो लवर. आंब्याबद्दल कोण बोलतोय? हा. तूच बस अंदर. मी पप्पांका सांगतले की आज परीनच बनवलं जेवण. ओके. आज परीक ना काय, परीक म्हणजे माझ्या चढवा आज स्वतः कांदो कापल्यान, टोमॅटो कापल्यान, पीठ मळल्यान आणि सांगता की आज मी पूर्ण जेवण मीच बनवतलंय. मग काय, आणि म्हणता की नाही आज तर तू करलंस, भाजी तू केलंस. माका पप्पांका सांगायचा होता की आज मी माझ्या पप्पांका मी माझ्या हातनं जेवण घालतलंय. दिलभारी म्हणतात. सुधांशू म्हणतात ताई मी कणकवलीचीच आहे. ओके, कणकवलीची आहे का तू? वा वा, माझं मामाचं गाव आहे कणकवली. माझ्या मामाचं गाव आहे कणकवली. व्हिडिओ शॉर्ट सर्व शॉर्ट व्हिडिओवर अभिनंदन. अभिनंदन म्हणजे काय? अरे मध्यंतरी ना कोर्टाचे एक्झाम चालू होते ना, तेव्हा मी लाईव्ह वरती म्हणजे ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना मी असे प्रश्न काढून, कोर्टातले प्रश्न अभ्यासाचे काढून त्यांची प्रॅक्टिस घ्यायची लाईव्हला. तर ज्यांना जास्त पॉइंट मिळायचे त्यांचं नाव घ्यायची शॉर्टवर. अभिनंदन धनल, अभिनंदन म्हणजे जो मिळेल, म्हणजे ज्याला जास्त पॉइंट असतील त्याला. प्रतीक्षा ताई म्हणते मुली मदत करतात का? हो, माझी मोठी मुलगी आहे 4थीला आहे आणि छोटी UKG ला आहे, पण ती दोघेही करतात मदत. म्हणजे कचरा वगैरे, किंवा म्हणजे तिला आवड आहे. प्रांजलला म्हणजे मोठीला परीला आवड आहे, ती करते, आवडतं तिला सगळं करायला. तर आता ती म्हणते मम्मी तूच सगळं करतेस. सुधांशू म्हणतायत ताई 2 दिवस पाऊस पडला. हो, मला कळवलं, घरच्यांनी सांगत होते की जोरदार पाऊस पडला आणि त्या आमच्या तिकडे ना वरच्या साईडला खूपच पाऊस पडला आणि वादळ वगैरे, झाडं वगैरे पडली. या वर्षी काय वाटतंय मंडळींनो, सांगा बाका जरा, पाऊस पडतलो की नाही? कधी पडात? आपल्या टायमात मिरगाव पडतलो की मध्येच पडाक सुरुवात होत मे महिन्यात? मुलगी शिकली, प्रगती झाली. येस, गॉडफादर जातात. म्हणजे असं नाही, मी रोज नाही लावत त्यांना, पण कधीतरी असं सांगते की असं हे कर ते कर. म्हणजे शिक्षणाबरोबर हे पण हवंच असं मला वाटतं की स्वतः तरी कधी बाबा आमच्याने जर काय जमलं नाही तर स्वतः त्यांचं पोट उपाशी राहू नये, एवढंच, बाकी काही नाही. म्हणजे मुलींना कामच यायला पाहिजे, घरकाम यायला पाहिजे असं नाही. चष्मा नाही म्हणून माझी कमेंट दिसली नाही का? वाचली ना ओ गॉडफादर तुमची. ओके. कोण बोलते? आंब्याबद्दलच वाचलं. आज पण आमरस आहे. वा वा वा. काल मी इकडे आंबे विचारले तर हापूस आंबा आहे म्हणून सांगितलं त्यांनी, पण मला मिस्टर म्हणतात की हापूस आंबा नसणार, ते हापूस आंब्याचा दुसरा कुठला तरी प्रकार असू शकतो. 1100 रुपये बोलला. 1100 रुपये 1 डझन आंबे. दिलभारी म्हणते मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. येस येस दिलभारी, तुमचाच लाईव्ह असा कधी पण या, तुमच्या ताईचा लाईव्ह असा नक्की या. मस्तफा मुल्ला म्हणतायत. दिलभारी म्हणतायत बाय 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 दिलभारी. मस्तफा मुल्ला नमस्कार, स्वागत आहे. प्रतीक्षा मॅडम इकडे कसं काय? प्रतीक्षा ताई माझ्या लाईव्हला येतात दादा, खूप
खूप दिवस झाले येतात त्या माझ्या लाईव्हला. झालं का ताई जेवण? हो मुस्तफा. आलू मटरची सब्जी आणि चपात्या. आलू मटरची सब्जी आणि चपात्या असं जेवण आहे आज. आणि सोबतीला काकडी आणि कांदा. बस गरीब माणसाकडे एवढंच. गरीब माणसाकडे एवढंच दादा. गॉडफादर म्हणतात 1000 खूप, 1100 रुपये खूप आहेत. हाय ओमकार, स्वागत आहे. अरे ओमकारने अजून एक काहीतरी कमेंट केलेली. कुठे ओमकार? बरे. हाय डोरेमॉन. ओके हाय. काय रे विसरलास का बहिणीला? बहिणीला विसरलास का? ऐक पडायलाच होते आज. दिलभारी नक्की या तुम्ही माझ्या लाईव्हला कधी पण. बाय. ओमकार म्हणतो हॅलो डोरेमॉन. प्रतीक्षाताई म्हणते खूप छान. ओमकार म्हणतोय हाय. गॉडफादर म्हणताय 1000 खूप आहेत, 100ला मिळतात इथं. इथं म्हणजे कुठं तुमच्या इथं? ओमकार दादा म्हणते विसरला राव मला. अरे तूच विसरला. कुठे येतोस आता लाईव्हला? काय बिझी झालास? लग्न वगैरे ठरलं की काय? टायग्याक बोलवक नाही तू. मुस्तफा मुल्ला म्हणतायत अच्छा. दादा तुम्ही कुठले आहात? मुस्तफा दादा तुम्ही कुठले आहेत? चॅनलला नक्की जॉईन व्हा दादा आणि नक्की सपोर्ट करा सर्वांनी. आणि माझे व्हिडिओ पण असतात ते नक्की पहा. प्रतीक्षा मॅडम ओळखलो का असं विचारतायत मुस्तफा दादा प्रतीक्षा ताईंना. प्रतीक्षा मॅडम ओळखता का असं विचारताय. ओंकार दादा काय तू विसरली? तू नाही रे बाबा, मी कशी विसरेन? कोकणची प्रीती विसरत नाही भावा, सगळ्यांना लक्षात ठेवते. प्रतीक्षाताई म्हणते नाही. प्रतीक्षाताई म्हणते ताई शिर्डीला ये कधीतरी. हो ताई. पुण्यावरून किती किलोमीटर आहे शिर्डी? पुण्यावरून किती किलोमीटर आहे? मुस्तफा दादा म्हणताय प्रतीक्षा आपण काल मीराताईच्या लाईव्हला बोललो होतो. मार्केटला मिळतात इथं 100 रुपयाला. हो का? खूप भारी दादा. मरू दे, आम्ही आंबेच नाही खात. हे बघा काल मी इकडे एक आणला. हा बघा, आंबा आहे. पिवळा पिवळा दिसतो, एकदम पिवळा. बघा हा कितीला पडला सांगा? हा एक आणि एक वेगळ्या जातीचा छोटा घेतलेला 125. अर्धा किलोच भरला हा एक आंबा. आणि किलोवर भेटतात इथं. काय फायदा खाऊन. कोल्हापूरला आलोय ओंकार दादा म्हणतात. ओके पोस्ट बदली झाली का तुझी? मराठी बोला दादा. प्रतीक्षा मॅडम झालं का जेवण असं विचारताय दादा. मुस्तफा दादा म्हणतात मी सोलापूर वरून. ओके सोलापूर वरून आहात का? खूप छान खूप छान. प्रतीक्षा ताई म्हणते हो दादा तुझं झालं का? मुस्तफा दादा म्हणते प्रतीक्षा मॅडम काल आपण मीराताईच्या लाईव्हला बोललो होतो. ओके. प्रतीक्षा ताई म्हणते 6 तासाचा प्रवास सुरू होतो. 6 तासाचा प्रवास सुरू होतो. ओके 6 तास लागतात पुण्यावरून. बापरे, एवढं लांब आहे का शिर्डी? शिर्डीला जाऊया चला चला हो, शिर्डीला जाऊया. लाईव्ह कुठून आहे? लाईव्ह मी कोकणातली आहे, पण माझं लाईव्ह आहे ते जम्मू वरून आहे. मी जम्मूला राहते. प्रतीक्षाताई म्हणते हो का? का आला का आठवण? मुस्तफा म्हणतात आला का
आठवण झाली का आठवण मुस्तफा मध्ये लवकर आहेत त्यांना सांगतो ही प्रीतिया आपला जीव आहे आणि जास्त म्हणजे कोकणची असल्यामुळे काय विषय नाही त्यामुळे जितके पण असतील लाईव्हला त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज नक्की. थँक्यू ओमकार थँक्यू सपोर्टिंग केल्याबद्दल सपोर्ट दिल्याबद्दल थँक्यू सो मच भावा थँक्यू. नक्की नक्की करा मला सगळ्यांनी. मुस्तफा दादा चॅनलला जॉईन झालात का? ये ताई खरंच ये. हो प्रतीक्षा ताई नक्की येईन आणि तुला तर भेटायला नक्कीच येईन. पुन्हा अजूनही बघितलंच नाहीये ग प्रतीक्षा ताई मी पुन्हा अजून बघितलंच नाही. मुस्तफा म्हणते जम्मूला का? मुस्तफा दादा म्हणतात हो दादा माझे मिस्टर आर्मी मध्ये असल्यामुळे मी त्यांच्यासोबत जम्मूला कधी नागालँड कधी मथुरा कधी ह्याव कधी त्याव. मुस्तफा भाऊ त्यांची मिस्टर फौजी आहेत. येस मिस्टर फौजी असल्यामुळे मिस्टरांबरोबर गुमी गुमी. मिस्टरांबरोबर मी पण आर्मी मध्ये आहे. हो का मुस्तफा तुम्ही कुठे आहात सध्या? मुस्तफा दादा तुम्ही कुठून आहात कुठली सॉरी सध्या पोस्टेड कुठे आहात? मेरठला. ओके यूपी मध्ये. ओके फॅमिली आहे का सोबत तुमची? फॅमिली आहे का मुस्तफा दादा? मी पण नाही पाहिलं पुन्हा फक्त प्रवास माहिती फक्त. तेच ग मी अजून नाही पाहिलंय. बघू कधी यायला जमतंय ना. आली तर नक्की सांगेन. मी शिर्डीला आली ना तर नक्की सांगेन. तिथूनच लाईव्ह घेईन कदाचित तू बघत असशील है ना. मुस्तफा दादा म्हणते हो सोबत आहे. वा 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 खूप छान दादा खूप छान. फॅमिली सोबत नाही ठेवणार तर कोणालाच सोबत ठेवणार है ना. आपल्याला ते माझ्या मिस्टरांना ते ह्याचं मेसचं खावत नाही जेवण. प्रतीक्षा ताई म्हणते दादा विसरले नाही फक्त लक्षात आलं नाही. हा थोडं होतं ना तसं कधीतरी. ओमकार म्हणते प्रतीक्षा अगोदर आली पाहिजे होतीस कारण मला 1 महिना झाला असेल पुन्हा सोडून. हो पहिला हा पुण्यालाच होता ओमकार. मुंबई पोलीस आहे. मुंबई पोलीस ना रे तू. परी खुशी देऊ तुम्हाला दोघांना देऊ काय गो परी जोग देऊ तुमका सलाद कापू काय काकडी होई कोणा परी ही जरा छिल बघूया काकडी ते ऑरेंज झाले तू आली. ओके प्रतीक्षा मॅडम हो. मुस्तफा म्हणताय जम्मू मध्ये कुठं? जम्मू मध्ये दादा सत्वारी. प्रॉपर जम्मू. तुम्ही इकडे येऊन गेलात का? हो ग प्रतीक्षा मॅडम तुम्ही काय करता? मुस्तफा दादा म्हणताय. काय बोलले दादा? मंडळी लाईक करा. मंडळी मुस्तफा दादा लाईक करा चॅनलला. टाकशील पायावर इथं कुठे मुस्तफा मध्ये तिकडून MS जवळ आहे ना. हो हो तुम्ही कुठले आहात? AMC चे आहात?
सावकाश सावकाश, हळू हळू, हलक्या हाताने केलंच ते त्याला. मी पण तिकडून राहून गेलो आहे. हो का? वा वा वा, मस्त मस्त मस्तच दादा, खूप भारी. माका मँगो खाऊचा किती भेटतो लो. अरे मँगो काय खाऊचो थंयसरच असच कोल्हापुरात मँगो काय खायत नसतलो. आमकाच भेटणच नाही, कोणी पाठवणार पण नाही. आंबो खाऊन किती वर्ष झाली हो, गेल्या वर्षी पण नाही गावा. कधी खाल्लं तोच आठवणार नाही. MS पाटील म्हणताय जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र दादा. प्रतीक्षाताई म्हणते काय भाजी बनवली ताई? आलू मटरची ग, आलू मटरची बनवली भाजी. मी पण तिकडे राहून गेलो आहे. ओके. वांग आणि बटाटू. ओमकारला वांग बटाटू पाहिजे. प्लेट घे, प्लेट घे, हळू हळू प्लेट घे. हे घे, हे घे, हे कापायला नीट काप, हात कापशील. आले नाही का साहेब अजून? नाही. मुस्तफा दादा नाही हो, त्यांचं तसंच ते खूपच उशिरा. जेवलात का मुस्तफा दादा तुम्ही? आता परत नाही विसरणार दादा. येस मुस्तफा दादा, मी पण नाही विसरणार आणि तुम्ही पण विसरू नका आम्हाला. या आमच्या लाईव्हला. प्रतीक्षा नाही, लग्न झालं नाही दादा. झालंय वाटतं दादांचं, म्हणून तर फॅमिली ठेवतायत ती आपल्यासोबत कदाचित. हाय प्रेम, सॉरी उशीर झाला. चला चला, लाईव्ह संपवायची वेळ झाली. हसत कशा तू परी हसत कशा? प्रेम मामा येतो, प्रेम मामा म्हणूनच मी म्हटलंय चला चला, लाईव्ह संपवायची वेळ झाली. सर्वेश म्हणतोय, ओमकार दादा म्हणते वांग आणि बटाटू. हा पराठे आणि कुशीत पण दी. हाय सर्वेश, कसा आहेस तू? आज सुंदरी ताई नाही म्हटलंस तू. मी नको नको मी नको. चला चला चला. पुस्तक म्हणते हो मी जेवण केलो, स्टार्ट करत आहे. करा करा दादा, आरामात जेवा, आरामात जेवा. मुस्तफा दादा आरामात जेवा. प्रेम बोलतोय चला चला. ओमकार म्हणते मास नाही झाला. प्रीतिया लाईव्ह माहित आहे माझी स्टोरी. मामाची पोरगी माझं नाही झाला. ओके. मामाची पोरगी काय म्हणते? मामाची पोरगी भूक लागली आहे मंडळी जोराची. चला मग थोडा रेस्ट करूया. बाय दादा, बाय. मुस्तफा दादा नक्की या पुन्हा लाईव्हला. 1:15 वाजता माझा टायमिंग असतो. आणि जर चॅनलला जॉईन नाही झाला असेल तर प्लीज जॉईन करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझं लाईव्हचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि थँक्यू सपोर्ट केल्याबद्दल मुस्तफा दादा, खूप खूप आभारी आहे मी. प्रतीक्षाताई म्हणते तुम्ही कुठले आहात दादा? कोल्हापूरचा आहे दादा. ओमकार कोल्हापूरचा आहे. मुस्तफा दादा म्हणते प्रतीक्षा प्रतीक्षा मी सोलापूर. ताई जेवण कधी करते?
अगं मिस्टर आले की करते, म्हणजे 3:30 वाजता वगैरे, काय सांगायचं. पण मला त्यांच्याशिवाय 2 घास जातच नाही माझ्या तोंडात. आज सुंदर नाही वाटत. ओके म्हणून का? थँक्यू. परत बोलूच नको मला तू. चेहऱ्याने सुंदर असणं गरजेचं आहे का मंडळी? मंडळी, चेहऱ्याने सुंदर असणं गरजेचं आहे का? मुस्तफा म्हणतात हो. मुस्तफा म्हणतात चला बाय, टेक केअर, बाय. ओंकार होते पोटात दुखेल दाखवून खाऊ नको. काकडी खाल्ली रे, पोटात काय दुखणार तुझ्या? हा बोल ना प्रेम, काय बोलतोय? झालं काम तुझं? झालं का काम? मुस्तफा दादा म्हणते प्रतीक्षा बाय. मुस्तफा म्हणते कधी कधी असती लाईव्ह. दुपारची कंपल्सरी असते 1:15 वाजता दादा, आणि बाकीची मी पोस्ट करून सांगते. हाय श्रेया, स्वागत आहे कोकणची प्रीती लाईव्हला. प्लीज लाईक करा मंडळी, सर्वेश लाईक कर चॅनलला. प्रतीक्षा म्हणते बाय दादा. हो का ताई? श्रेया म्हणते दीदी मला ब्ल्यू देऊन टाक, म्हणजे मी माझी आयडी मेन्शन करते. मी ब्ल्यू कोणालाच देत नाही श्रेया. मी ब्ल्यू कोणालाच देत नाही. एकालाच दिलंय मी ब्ल्यू, तो पण प्रेम. बाकी कोणाला नाही मिळत ब्ल्यू. हाय आरुषी जानकेवाड, स्वागत आहे कोकणची प्रीती या लाईव्ह मध्ये. प्लीज लाईक करून टाका. हाय प्रतीक्षा दीदी. आता आमची काय ती श्रेया सगळ्यांना नावासकट हाय हाय बोलणार. सगळ्यांनी तिला रिप्लाय द्यायचा आहे. कोणाला काय हेल्प लागली तर नक्की सांगा. येस ओमकार. ओमकार दादा आपला कोल्हापूरचा पोलीस आहे. कोणाला जर हेल्प लागली तर नक्की सांगायचं त्याला. ओके सर्वेश, ओके. अरे तब्येत नाही अरे आज बरी, थोडस कंटाळा आलाय आज. लाईव्ह घेऊ की नको असं चाललेलं, पण म्हटलं आता यशाच्या एवढ्या जवळ आहे तर का पाठी पाय घेऊ, हा विचार करून मी लाईव्ह घेते. बरं नसलं तरी पण, कारण आता पाय ठेवलाच आहे मैदानात तर पाठी पाय का करण्यात काय फायदा नाही. हाय जनार्दन दादा, माझा पण ब्ल्यू घे पाहिजे तर. नाही, मला ज्यांना द्यायचं असेल त्यांना मी देणार, काढून घ्यायचं असेल त्यांना मी घेणार. मला कोणी सांगू नये ते की घे. ओके. हाय जनार्दन दादा, खूप दिवसांनी आलाय हो, कुठे गेलेला? काय खाऊन राहिले बे तू? मी खाऊन राहिले, काकडी खाऊन राहिले मी आज, काकडी खाऊन राहिले बे. श्रेया म्हणते हाय ओमकार दादा. ओमकार बोलतोय. प्रतीक्षा ताई म्हणते बाय ताई. बाय प्रतीक्षा, चाललीस का तू? का ग प्रतीक्षा, कामात आहेस वाटतं. प्रतीक्षा ताई कामात आहेस का, की झोपायची वेळ झाली? हाय श्रेया ताई म्हणते हाय ओमकार दादा. ओमकार बोलते तुझ्या सोबत कोण बोलत नसेल तर सांग, मी बोलेन. कोणासोबत? राग मानू नका, तुम्ही सुंदरीच आहात. नाही रे, राग कसला, राग नाही रे बाबा. विजय दादा म्हणताय माय नेबर किड्स गॉट 98.57%. वाव, भारीच.
कॉंग्रॅच्युलेशन सांगा दादा कोकणची प्रीतियाकडून. आवाज कमी करा बरं त्याचा. परी तो रुमाल दे जरा. परी रुमाल देतो जरा. गेलो सोय. प्रतीक्षाताई म्हणजे नाही कामात नाही. ओके चालेल ताई. प्रतीक्षाताई भेटू पुन्हा. प्रेम म्हणतोय नवीन मित्रांनी चॅनलला सपोर्ट करा. तुमचा एक लाईक आणि एक शेअर खूप महत्त्वाचा आहे. प्लीज मंडळी प्लीज चॅनलला जॉईन व्हा, लाईक करा आणि व्हिडिओज वगैरे पहा. स्टार्टिंगचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो मंडळी. प्रतीक्षाताई म्हणते लाईट नाही इकडे. बापरे एवढ्या गरमीत लाईट नाही. हाय हाय सुनीता ताई. ओमकार दादा म्हणते हॅलो श्रेया. जनार्दन दादा उन्हाळा पडलाय का म्हणून. उन्हाळा पडलाय म्हणून का काय ते. हो वेळ कमी आहे आता. प्रतीक्षाताई म्हणते झोपत नाही ग ताई दुपारी मी. ओके मी पण नाही झोपत पण कधी कधी झोपते. ओमकार दादा म्हणतोय प्रतीक्षा सोबत. ओके श्रेया राग यायला काय झालं ग. सर्वेश म्हणते मला मजाक करायची सवय आहे. लाईक ड थँक्यू. ओमकार बोलते होय तेवढं म्हण म्हणजे झालं काम. लगेच जातं बघ झाडावर. जाते बघ झाडावर. प्रतीक्षाताई म्हणते बाय सगळ्यांना. बाय प्रतीक्षाताई. श्रेया म्हणते प्रतीक्षा दीदी थांब. आणि श्रेया दीदीला पण सगळ्यांनी जॉईन व्हा. श्रेया दीदीचं पण चॅनल आहे. ओमकार श्रेयाला पण जॉईन हो. ओमकार दादा म्हणते का ग श्रेया काय झालं नाराज आहेस का. विजय दादा म्हणते माय स्कूल रिझल्ट 350 स्टुडंट अपेअर इन एक्झाम अँड 350 पास कंटिन्युअसली फॉर 20 years. वाव कॉंग्रॅच्युलेशन दादा. श्रेयाताई म्हणते तू माझा चॅनल जाऊन बघ ओंकार दादा. श्रेया रायकर डेली वेब्स मराठी 6507. ओंकार बोलते नाव काय आहे. जनार्दन दादा खूप काम करत आहे तू घामाघूम झाली. हा थोडंसं डोळे वगैरे ना झोप येते मला जाम. झोप येते झोप. इकडे पण लाईट नाहीये. इन्व्हर्टरवरच चालते. मी ना होळी खेळल्यापासून ना मला ना खूप असं त्रास झाला. म्हणजे स्किनवर ना मला असं आग होते माझ्या स्किनची. आता मला डॉक्टरकडेच जावं लागणार स्किनच्या. श्रेयाताईमध्ये नाव आहे श्रेया रायकर डेली वेब्स मराठी. बोल श्रेया. प्रतीक्षाताई म्हणते विजयदादा म्हणते 50 स्टुडंट 90% अबव मेजरली ऑल किड्स बिटवीन 75 to 90 अँड 12 स्टुडंट ओनली बिलो 60. ओके वाव खूप छान रिझल्ट आहे दादा तुमच्या स्कूलचा. कुठलं स्कूल आहे. श्रेया दादी म्हणते बरं ताई नक्की येईल. ओके. प्रेम म्हणतोय हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. काट कुठे वाट मंदी येतच नाही ते रिदम येत नाही वाचते. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. आटकुट वाट मंदी बोचित त्याला रंगत निघालं.
तरी बी हसल शाबास त्याची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. दादा माझा चॅनल बघ, दादा माझा चॅनल बघ, दादा मला सबस्क्राईब कर, ताई मला ब्ल्यू दे. श्रेया किती ग क्यूट आहेस तू. डॉक्टर ब्रँडी घे बरं वाटेल. नाही खिरा घेते बघा, खिरा महत्वाचा असतो, शरीरात पाणी नसतं ना. मी जम्मू में गर्मी टेम्परेचर वाढलं आहे, जा तिकडे. ओनली आयडी सांग. तू चाल पुढच तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. इंग्लिश मधून सर्च कर. जनार्दन मग आर्मीची घे ना 1 नंबर. हो घेते घेते, आजच घेते. सॉरी नाही का तिकडे. ओके एवढी नाही आहे, नॉर्मल आहे, तुम्ही राहू शकता अशी आहे. हाय अनुराग, नमस्कार, स्वागत आहे. श्रेयाताई, धनल काय करतेस. रवंत का काकडी तुझा किती घेतलेलं. म्हणून एक आले का ताई कोकणात. नाही अनुराग दादा आली नाहीये, येणार आहे 28 ला. माझं कोकण, मला तिकडचे एवढे व्हिडिओ बनवायचे आहे, तुम्हाला माझं कोकण दाखवायचंय. कारण आम्ही मागच्या वेळी गेलो तेव्हा काय झालं, भावाचं लग्न होतं, त्यामुळे इकडे तिकडे 15-20 दिवसाची फक्त सुट्टी होती, कुठेच गेली. अगं तो प्रेम सारखाच आहे हा धनल. धनल पण तसाच आहे, प्रेम सारखाच, काय पण बोलत बसतात. होय ना प्रेम. हे दोघेही मिळून ना वाट लावतात. डोळ्यांसभोवती एवढं काळं कसं झालं. अरे माझी तब्येतच बरी नाहीये बघ. डोळे बघ, डोळे बघ, डोळे बघ, डोळे बघ. घाबरला देणार, पळाला. 90 ml घेऊ का. नंतर 90चे एक ग्लास भर होईल, सुरुवात झाली तर. श्रेयाताई म्हणते हाय सायली. सायली आली. येस सायली, वेलकम. इंग्लिश मेड. मला काही नकोय, तुम्हीच खावा. श्रेया म्हणते तू अजून माझ्या चॅनलला जॉईन नाही झाली, पटकन जॉईन हो असं सांगते. अनुराग म्हणते किती दिवस आहे ताई सुट्टी. आता सुट्टी 45 डेजची सुट्टी घेऊन येतोय आम्ही कोकणात. 45 डेज. कोकणातली शेती वा वा वा. पावसात जेव्हा पाऊस पडतो आणि भात लावायचं असतं तो सीझन, आणि इकडे पाऊस पडत असतो आणि आम्ही थर्मासमधून ना चहा बनवून आम्ही शेतात नेतो आणि ते मग पेल्यामध्ये घेऊन आणि असंच फरसाण वगैरे ते खाऊन म्हणजे भात लावायचं. मजा येते यार, मजा येते. आणि ही परी आणि खुशी ज्या म्हणजे त्या पावसात ना छोटे छोटे मासे पण आलेले असतात, ते मुलं पकडतात. आहा काय सीन असतो यार. अनुराग दादा नक्की दाखवेन हा मी तुला सगळं. धनल बोलते सायली माझी बहीण आहे, ती जळू नको तो. सायली माझी बहीण आहे, ती जळू नको तो. अरे तिला माहिती नाहीये, तिला वाटलं कोणतरी नवीन आला आणि असं बोलतोय म्हणून ती बोलली. धनल तुला ती रागाने नाही बोलली, तिला माहिती
माहितीच नाहीये तू आहेस, तू माझ्या आईपासून येतोस ते लाईव्हला. ओमकार म्हणतोय तुझ्या नावात नेमच्या आयडी खूप येतात. श्रेया म्हणते ओमकार दादा मी आयडी टाकला आहे, श्रेया रायकर डेली वेब मराठी. अगं सायली खूप मोठं टाकलंस ग हे नाव, सर्च करणारा कसा करेल. नको, भीती वाटते मला, डोळे दाखवू नको. ओमकार बोलते इंग्लिश मेड मध्ये टाक रे बाबा. ओके. इश्कॉलला म्हणते सायली तू काही बोलू नको, शांत राहा. कशाला रे, तिला जे वाटलं ते बोलली, बोलायचा हक्क इथं सगळ्यांना आहे. जनार्दन दादा म्हणता बघितले बघितले. ओमकार दादा म्हणतोय हमाल अचानक से हमला अचानक से हुआ. जनार्दन दादा म्हणता अयो 45 डेज लय भारी, मग आता आंबे मासे जाम खाना. आंबे भेटणार आहेत की मला माहिती नाही, पण मासे हा हा हा, हर दिन मासे खाऊंगी. आणि खेकडे, खेकडे माहिती आहेत का खेकडे. आम्ही 28ला पोहोचतोय आणि 29 तारीखला परीचा बर्थडे आमच्या. श्रेया रायकर डेली वेब्स मराठी. कडक कडक कडक. श्रेया म्हणते हाय. विजय दादा म्हणते एक क्वेश्चन, सॉरी बट धनल बॉय आहे की गर्ल. बॉय आहे बॉय. मी जुना आहे, सायलीच नवीन आहे की. अरे म्हणूनच सांगते, ती हल्लीच येते माझ्या लाईव्हला, त्यामुळे तिला माहिती नाही. तू कधी ते प्रश्न चालू होते तेव्हा तू येत होता, त्यानंतर तू पण यायचा बंद झाला, त्यामुळे तिला माहिती नाही तू येतोस ते. धनल बोलतोय एक पुस्तक लिही त्यावर माझंही कोकणातले 45 दिवस भिडे भाऊ सोबत, असं पुस्तकाचं नाव. हो नक्कीच लिहीन, नक्कीच लिहीन, नक्कीच. जनार्दन दादा म्हणतात खेकडे, कोलंबी, झिंगे, सुकट, बोंबील सगळं खा आणि जाडी होऊन येणार मग. ओमकार दादा म्हणतोय हाय. मी माझं ना एक पोस्ट टाकली आहे, लग्नातला फोटो एक टाकलाय बघा शॉर्टला, सगळ्यांनी बघा. बघितलं का कोणी कोणी बघितलं शॉर्ट माझी, आता मी 12 वाजता टाकलेली, 12:30ला. त्यात माझा लग्नातला फोटो आहे, नऊवारी साडीवरचा, नक्की बघा. भिडे भाऊंना दिलं का मिसळ. हा दिलं. हे मिसळ खातोय कुठे. हाय सुप्रिया दीदी, मी पाहिले. धनल बोलतो मी पाहिले. तो माझ्या म्हणजे लग्न झालं ना तेव्हा माळ घालतानाचा फोटो आहे तो. हाय सुप्रिया दीदी. श्रेया ताई म्हणतात हाय धनल दादा. विजय दादा म्हणतात ओमकार होते मी पण आहे ताई, सुट्टी आता फुल 1.5 मंथ सुट्टी. ठीक आहे ओमकार, मग आम्ही कोल्हापूरला येतो फिरायला. फिरवशील का कोल्हापूरला. विजयनंतर ताई डोंट वरी जॉईन करतो 29ला कोकण मध्ये कुडाळला. दादा मी 29ला कुडाळला कशी येणार. गेली की मी 4-5 दिवस बाहेर पडत नाही बघा, 8 दिवस तरी. तुझं साम्राज्य वाढू दे. मालवणला आलो तर मी नक्की सांगेन दादा तुम्हाला. विजय दादा तुझं साम्राज्य वाढू दे. थँक्यू थँक्यू. सुप्रिया दीदी म्हणते लाइक डन. थँक्यू सुप्रिया दीदी. क्या कर रहे हो. विजय दादा म्हणते सॉरी नेटवर्क डिस्कनेक्टेड. ओके ओके. ओमकार दादा म्हणते पेरणी पावसात मजा येते यार. इश्कॉल सुप्रियाजी सुस्वागतम. ओमकार दादा म्हणते हा 100%. तर होते भिडे भाऊ बिचारे तेव्हा हसत होते आणि कॅमेरा सोबतही होते तेव्हा, आणि आता बघ लाईव्हला ही घाबरतात यायला. किती तो बदल झाला. लाईव्हला कोणच येत नाही. सायली बोलते प्रेम ताई बोल की. प्रेम ताई बोल की. कोणाला. मला तो मला ताई नाही बोलत, प्रीतियाच बोलतो तो. ओमकार बोलतोय मी तर हॅपी आहे येण्यासाठी, तुम्ही या तर. येस नक्की येणार. एक कुचू खाल्लं अजून घे ना. माझी बहीण गेली हा मालवण फिरू. होय गो. वा वा वा. मस्त मस्त.
गुरुनाथ दादा नमस्कार, स्वागत आहे. प्लीज मंडळी लाईक करा. सायली, ओमकार दादा, मानसी, गुरुनाथ दादा, धनल प्लीज लाईक करा. बोल श्रेया ताई, तू कुठची तू असं धनल विचारतोय. जनार्दन दादा म्हणते जा जा कोल्हापूरला, रंकाळा, पन्हाळा, महालक्ष्मी, ज्योतिबा, विशालगड, कनेरी मठ बघून ये. येस येस, आम्ही तेच करतो आता. जाणार म्हणजे जाणारच. आणि आमचा ओमकार भाव आहे तिथं, तर मग काय टेन्शनच नाही. विजय दादा सोबत खेकडा खाऊया, प्रॉन्स, माकली आणि सुरमई, गिला, बोंबील. ओके विजय दादा, डन. इश्कॉलर मध्ये सायली कोणाला ताई बोलू, सायली कोणाला ताई बोलू तुला का, काय माहिती कोणाला सांगते, मला बोलायला सांगते की स्वतःला. ओमकार बोलतोय या तेवढं. येस येणार येणार, सांगते मी तुला यायचं असेल तर. सायली बोलते सुप्रियाजी कशाला ताई बोल. सुप्रिया जी कशाला ताई बोल. सुप्रिया दीदी को ताई समझ में नहीं आएगा, वो उत्तराखंड की है. काय माहिती तेल आता असू दे, हात नको लावू. कॉटन घे आणि त्याने हे कर, कॉटन घे आणि हे कर. ओमकार काय विषय नाही. ओके, तांबडा पांढरा रस्ता खायचा. मानसी बोलते गो मी एक लाईक केलं असं विसरलीस. तू पहिल्यांदा फर्स्ट लाईक केलेलं विसरलंय. गुरुनाथ दादा म्हणते जय गुरुबा काका, जय गुरुबा काका. गुरुनाथ दादा. धनल बोलते मानसी आली. येस, आमची मानसी आली. परमेश्वर दादा म्हणते नमस्कार देवी जी. नमस्कार परमेश्वर जी, आपका स्वागत है हमारे चैनल पर. स्कॉलर म्हणते सायली उन्हें मराठी नहीं आता. हाँ, वो उत्तराखंड की है. जनार्दन दादा म्हणते तिथूनच पुण्यात ये. ओके, तिथूनच पुढे पुण्यात जाते. मग तिथूनच म्हणते आता शिर्डीला पण जाऊन येते. तिथूनच धनल बोलते तिथूनच पुण्यावरून नागपूरला ये. हे भगवान. जनार्दन दादा म्हणते भेळ पण खाऊन ये कोल्हापूरची. हो का, मी अजून गेलीच नाहीये यार, जायचं आहे, सगळीकडे फिरायचं आहे, पण बघू कुठं कुठं जायला भेटते ते. श्रेयाताई म्हणतात हाय परमेश्वर दादा. दादा म्हणते मी तिथून पुढे MP ला ये. MP, UP, MP सगळीकडेच फिरायचं आता. ओमकार बोलतोय चला ताई आणि भोई लोक मजा टाइम संपला. ओके, चला ताई आणि भाई लोक माझा टाइम संपला. ओके ओमकार, बाय बाय, टेक केअर. जेवण करून जातो आता. ओके ओमकार, बाय बाय, काळजी घे. श्रेयाताई म्हणते ओमकार दादा बघितलंस का माझा चॅनल. श्रेयाताई रागावली. अगं श्रेया, तो कामात असणार ना, घाई असेल त्याला. बघेल तुझी ID नक्की. जनार्दन दादा तिथूनच पुढे तिकडेच जा. ओमकार दादा म्हणते हो हो बघितला. धनल बोलते पायाला भिंगरी लाव आणि फिर. हा, तसंच करायला पाहिजे. श्रेयाताई म्हणते सबस्क्राईब केलं का. मस्त फोटो कशी क्यूट दिसता छोटूसा. म्हणजे पटपट कमेंट करा. मी भिंगरी ग गोल गोल फिरते भिंगरी. प्रेम होते अशी कोणती गोष्ट आहे जी तुटली की सगळ्यांना आवडते. कोणती गोष्ट आहे की तुटली की सगळ्यांना आवडते. ओमकार मध्ये हो माझी आई बघितलं आणि सबस्क्राईब पण केलं. आणि जनार्दन आणि आपलं ते सिंगल लोकांसाठी वरवधू सूचकचं काय झालं ते आता ह्याला काय ते कोकणात जाऊनच काम होईल. आपापला बायोडाटा तयार करा आणि मला पाठवा ह्याला काय ते इंस्टाग्रामला पाठवा. खुशीपरी कसे असत गो. मानसी मस्त असत, मस्त मस्त. शेवटी परत जम्मूला ये नीट नाही तर
फिरता फिरता बॉर्डर क्रॉस करेल आणि पाकिस्तानला जाईल नीट जरा. अरे धनल, तुला माहिती आहे ते तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये त्यांची 31st पार्टी असते आणि ते ह्याचे कुठले तर तो आजोबा असतो ना तिथला, तो त्या बलूनला घेऊन काहीतरी करत असतो आणि ते बलूनच उडून जातात. तो असं त्या वाऱ्याबरोबर बरोबर पाकिस्तानला जाऊन पोचतो असं दाखवलेलं. बाय ओमकार. जन्नत दादा म्हणतात प्रेम प्रेम रेकॉर्ड तुटलेले आवडते. सायली बोलते प्रेम रेकॉर्ड तुटलेले आवडते. काल भारी दिसत होतीस मानसी बोलते. थँक्यू मानसी. माझ्या मिस्टरांनी मला तो ड्रेस गिफ्ट केला. अजून एक गिफ्ट यायचंय. ओमकार दादा म्हणते राऊंडला गेलेत सर. ओके. हाय गुरु दादा नमस्कार. हाय गुरु. दादा बोलते हो जेठालाल जातो. येस. रोहित दादा म्हणते आम्ही रत्नागिरीकर पावस. ओ पावसचे का तुम्ही? मी सिंधुदुर्गातली आहे दादा. सिंधुदुर्ग. मी पावसला आलेली. पावसला तो एक मठ आहे बघ तिथं. एकदा पिकनिक होती 11वीत असताना आणि अजून एकदा आलेली, म्हणजे 2दा आलेली. आणि एकदा मी सासरकडनं गेलेली, म्हणजे त्याच ठिकाणी मी एकदा कॉलेज तर्फे गेलेली आणि एकदा सासर सोबत गेलेली. रोहित दादा खूप खूप स्वागत आहे कोकणची प्रीती या लाईव्ह मध्ये. जनार्दन भाऊ काय झालं? तनर होते बापूजी फुग्याला उडत जातो. हा. मानसी बोलते म्हणजे रोज भारी दिसतेस पण काल पण भारी दिसत होतीस ताई. थँक्यू गुरु दादा. थँक्यू. कसे आहात तुम्ही? जेवलात का? श्रेयाताईंचा मेसेज डिलेट आहे, कुठे दिसत नाही. सायली बरोबर. सायलीने काय मेसेज केलेला? ओके. रेकॉर्ड तुटलेले आवडते. ओ जिजूंची चॉईस भारी असत. मस्त आहे ना. हाय मानसी दीदी. श्रेयाताई म्हणते. जनार्दन दादा म्हणते तसं तर मित्रांचं जुळायच्या अगोदर तुटून आपलं जुळलं की लय भारी वाटतं. ओ माय गॉड. यांचा वेगळाच विचार आहे. रोहित दादा म्हणते स्वामी स्वरूपानंद मठ. हा तोच असेल. अशकोला म्हणते मेघ गरज रहे है यहाँ लगता है आज बारिश होगी. हा. वाव. हे भगवान, मी यायच्या आधी पाऊस पडून गेला तर मासे चढून जातील आणि मग काय मासेच नाही मिळणार. क्या करे. श्रेयाताई म्हणते हाय रोहित दादा. रोहित दादा तुला श्रेया हाय म्हणते. धनल बोलते तेच गिफ्ट देतील. त्यांची 10 वर्षापूर्वीची शिक्षा अजून भोगतात ना. वरती अजून एक गिफ्ट आहे ते पण तेच देणार. तू काय देऊ नको. हा. एक मिसळपाव हवं फक्त. काय मोठी अपेक्षा नाही ग. दे की. तुझी बायको बघू तुला मिसळपाव देते की नाही ती. जनार्दन म्हणते अजून लग्नाचा पत्ता नाही आणि काय होणार. दादा. दादा बोलते काल मस्त दिसत होती मग आज कशी दिसते? आज बरी नाही दिसत आहे. हॅलो श्रेयाताई. मानसी बोलते अरे बापरे की होय तर भारी असतं म्हणून तू भेटलीस ना जिजूंका. थँक्यू. दिलभारी म्हणते हाय कोकण. दिलभारी तुम्ही लय भारी. रोहित दादा म्हणतात वया आपल्या माणसाक सपोर्ट तर करू. भारी म्हणतात सिंधुदुर्ग. मानसी बोलते ताई रोजच चांगली दिसतं त्यात सांगायचं काय नवीन. श्रेयाताई म्हणते मानसी दीदी माझा पण यूट्यूब चॅनल असा. मी काय म्हणते तुम्ही माझ्या चॅनलला जॉईन हो म्हणान. चॅनल असं शेअर रायगड डेली वेब्स मराठी. ओके बाय. माझे KN2 म्हणतात कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती सहन होत नसते. हो ना दादा. कुठून आहात तुम्ही?
ओके श्रेयाताई, दिल भारी म्हणते आपलं सर्वच भारी. श्रेयाताई म्हणते हाय दिल भारी दादा. श्रेया काहीतरी गप्पा मार्ग. जिजूंच्या जीवावर काय बितते जिजूंना नाही माहीत म्हणून तर जिजू सीमेवर दूर राहतात. प्रीतियापेक्षा पाकिस्तान बरा वाटतो म्हणून ते पाकिस्तानच्या जवळ असतात. यावरून स्थिती ओळखा. कापरे डेंबिस. धना बोलते भिडे भाऊंना सपोर्ट करा. ओके, जळगाववरून बोलताय का? स्वागत आहे. स्वागत आहे सर्वांचं. माझे नाव दुर्गावती आहे. दिलभारी. दुर्गावती, तुम्ही दादा आहेत की ताई आहात? दिलभारी, तुम्ही दादा आहात का ताई आहात? श्रेयाताई म्हणते काय करतेस दीदी तू? कोणाला विचारते ग श्रेया? मानसी बोलते असं नको बोला धनल दादा, आमची बहीण पण चांगली आहे बिचारी. जाऊ दे ग, ज्या बोलणाऱ्यांना बोलू दे, काय करणार. जाऊ दे ग, हा धनल डॅम्बिसच आहे. धनलची बायको ना, त्याला ना कपडे धुवायला लावेल ना, तेव्हा त्याला कळणार आहे. समजलं? मग तोंडात ना एक शब्द पण नाही येणार धनलच्या. मग म्हणणार प्रीतिया ताई माझं काय ग झालं हे बघ ग. दीदी तुला माहिती आहे का, माझी अख्खी दाढ किडली आहे खालची. आज दवाखान्यात जायचं आहे. चॉकलेट खाते का ग तू? मानसी हसते. दिलभरी म्हणते कोकणचा ओरिजिनल वाघ आहे मी. हो का? वा वा वा. हाय श्रद्धा, 92 नॉनचेस बहिणो म्हणता. श्रद्धा 92 नॉनचेस, कसा असेल तू? धनल बोलतोय भिडे भाऊ जिंदाबाद, हम आपके साथ है. ज्यांना भिडे भाऊंना सपोर्ट करायचा त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये भिडे भाऊ जिंदाबाद या नाऱ्यांनी भरा. ओके, आणि सबस्क्राईब पण करा. भिडे भाऊ जिंदाबाद, हम आपके साथ है. ज्यांना भिडे भाऊंना सपोर्ट करायचं त्यांनी कमेंट करा. श्रेयाताई म्हणते तुला दीदी, प्रीती दीदी तुला विचारलं. ओके श्रेया, मी छान आहे. तू कुठे राहतेस ग श्रेया? मुंबईला. तर होते मानसी आमच्यात मस्ती चालते ग. पण काय ते मानसीला नाही चालत. मला काय बोललेलं तुला माहिती नाही. मानसी माझं, मी फर्स्ट लाईव्ह चालू केलं ना, पहिल्या दिवशीपासून आहे माझ्या लाईव्हला. ती पेटते अशी रागाने, पेटते उठून. मी मस्त असं. श्रद्धाताई म्हणताय कोमो इस्टा, कोमो इस्टास, ओ कोमो इस्टास. श्रद्धाताई तब्येत बरी असा मा? दिवस जवळ इलेत. दिलभारी म्हणते लाडायचं कसे वाघासारखं. लढायचं कसं? वाघासारखं. धनल बोलते तू पण तर रागवायची ना मानसीताईवर मुद्दाम, मग तसेच ते. मी कधी मानसीताईवर रागवायची? श्रेयाताई म्हणते हाय श्रद्धा दीदी. श्रद्धाताई म्हणते माझी या प्रीतियाला प्रीत कळे ना. श्रेयाताई म्हणते नाही खात. ओके. श्रद्धाताई म्हणते हाय श्रेया. धनल बोलते मानसीचं रुसायची तुझ्यावर मला माहीत आहे. लाईक वरून रुसायची ती. हे तुला कसं माहिती? लाईक वरून रुसायचं आणि काय पण बोलतो. किरण दादा म्हणतायत कहाँ से हो? किरण भाई मैं हूँ कोकण से, महाराष्ट्र से. आप कहाँ से हो? श्रद्धाताई म्हणते हां तू आठवण करून दे. अगो माका भीती वाटतं गो. मी आपण याच्यातनं गेलंय ना त्यामुळे. श्रेयाताई म्हणते तुला माहित आहे का श्रद्धा, आज आपण यूट्यूब चॅनल आहे. श्रद्धा तुला माहित आहे का श्रद्धा, आज आपण यूट्यूब चॅनल आहे. माझ्या
चॅनलला जानू श्रेया रायकर डेली वेब्स मराठी. हे भगवान. मानसी बोलते होय ता माहीत हा माका मस्ती चलता मी असंच बोलतोय. तनल दादा एवढा मनावर घेऊ नकोस. मी बहीण असे त्याची तर त्याचीच बाजू बोलणार. येस मानसी आय लाईक इट आय लव्ह यू. श्रेया बोलते पुण्याला. किरण दादा म्हणतात बोलो कहाँ से हो आप किरण भाई. सायली म्हणते प्रेम गेला वाटतं. होय ग सायली मला पण तसंच वाटतं. वारा आला आणि गेला वाटतं. कडकडत होतं ना तिकडे त्याच्या बाजूला. तो होता तिथं कडकडत होतं वाटतं गेला. वाऱ्याबरोबर उडून गेला वाटतं. पाकिस्तानला जाऊन पोचला. मानसी बोलते काय गो प्रीती ताई हे काय नवीन रुसायची वगैरे वगैरे आता माहीत पडलं माका असा काय होता काय. नाही गो ह्यो काय हो बडबडता. लाईव्ह वरून कधी रुसायची. हो वगाच फेकता गो फेकता तो. मी त्याला म्हटलं ना मी पहिल्यापासून माझे स्टार्टिंगला आहे म्हणून बोलतोय वाटतं तो. श्रेयाताई म्हणते प्रीति दीदी तू फेसबुकला आहेस. हो आहे. किरण दादा म्हणते है मैं यूपी से हूँ आप कोकण से कहाँ से हो. महाराष्ट्र से गोवा. धनल बोलते सायली प्रेमचा वेट करते कुछ तो गड़बड़ है दया. हाँ वो तो प्रेम को ही पूछो हमें नहीं बता भाई. श्रद्धा दाई म्हणते माका पण भीती वाटता. बिया नको गो हम तुम्हारे साथ है तुम आगे बढ़ो. श्रेयाताई म्हणते डीजे डीजे कॅमेरा बंद का केला गो. अगो जरा पडलंय गो जरा झोपलंय म्हणून झोपान बोलतय. मानसी बोलता धनल दादा फेकतस काय. फेकण्यात एक नंबर आहे तू. सायली म्हणते खूप वारा सुटला इकडे. हा खरोखर सायली मुंबई की अलिबागला सांगतोय. धनल बोलताय नाही मानसी ताई फेकू का. नाही मानसी ताई फेकू का. श्रद्धा देवेंद्र तुम कपड़े संभालो हम आगे जाते हैं. ओके श्रद्धा ताई आप आगे आगे चलो हम आपके पीछे पीछे आएंगे. सायली बोलते प्रेम माझा रियल लाईफ वाला फ्रेंड आहे. येस रियल फ्रेंड आहे तो. आणि असे फ्रेंड खूप नशिबाने मिळतात है ना श्रेया. सायली सायली दीदी जेवलीस का. श्रेया म्हणते सायली म्हणते अलिबाग. ओके अलिबागला वारा सुटलाय का. मानसी बोलते बरा बरा धनल दादा. तर मंडळी आता मी लाईव्ह संपवते. सगळ्यांनी घरात जाऊन बसा. वारं सुटलंय ना तिकडे त्यामुळे. थँक्यू आज्ञा देवी. कोकणात पण पाऊस पडलो. येस काल पण पडलो. चला आता लाईव्ह संपवते. अगो श्रेयाताई जरा मी जेवण करता करता मी लाईव्ह करत होतोय. चपाती केलंय भाजी केलंय आणि परत येऊन अर्धा तास इथं बसले ना जरा असा वेगळा फील होत होता म्हणून मी बंद केलं आणि असं झोपान बोलते. आपल्याकडे हाय अमोल दादा नमस्कार. पाऊस लागतोय का आपल्याकडे. हो ग श्रद्धाताई कोकणात कुडाळ साईडला ना पाऊस पडला 2-3 दिवस आणि वारं वादळ. श्रेया या माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन बघ तिथं आहे सगळे आयडी माझ्या. मानसी बोलते हो झालं जेवण आता ऑर्डरचं कोण बनवून बसलंय. ओके ओके कर कर गो मस्त. श्रद्धाताई म्हणता बाईंनो काय बनवलास आज. मटर काय ते आलू मटरची सब्जी आणि चपात्या. तू काय बनवलं गो श्रद्धा. मानसी बोलता तुमचा झाला का जेवण धनल दादा. तर मग हो झालं की. मानसी बोलते ओके. अमोल दादा खूप ऊन आहे पुण्यात. हो का पाऊस नाही पडणार तिकडं. धना बोलते भिडे भाऊंना सपोर्ट दाखवा त्यांना मिसळ पाव मिळून दे या करता. अरे ते असलं काही जास्त खात नाही. ते असं काही जास्त खात नाही रे. मिसळ पाव दाल खिचडी. ओके दाल खिचडी बनवलीस मॅडम ज्यूस प्यायला या. ओके अमोल दादा येते.
अगं श्रेया, माझ्या या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे ग, तिथं क्लिक कर, भेटेल तुला. धनल बोलते मिसळ पाव नाही तर उसळ पाव नाही तर चिकन पाव नाही तर गोड पाव तरी. ओके ओके, देते देते, आणून देते. बनवत नाही तर खाणार कुठून? हा, तू बनवायला ये चल. गो गोवा वंगडा भांडूक माझ्या मजा येते ना. हा, गोवा वांगडा भांडूक मजा येता ना. होय ना गो, पण गो भांडाक होय ना, तसे भांडतच नाही तर गप्पत बसतात भांडाक गेला काय. बोल की तिथं म्हणतात. अगो श्रेया, तुका किती वेळा सांगू गो, आयडी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन बघ. ओला पाव दे. ओला पाव काय असतो? आला पाव देऊ, आला पाव. 2 रुपयाला कुठं पाव येतो रे धनल? माझी परी काय म्हणायची माहितीये, वडापावला आला पाव. मम्मी आला पाव पाहिजे, मम्मी आला पाव होयो. श्रद्धाताई म्हणते हल्ली तर गो लय शांत झाले गो. त्यांका माहिती आहे सा आमच्याशी पंगो घेतल्यावर काय होत आता. अगो किती आक. मानसी बोलता अगो किती आक. महाराष्ट्रामध्ये ये मग मिळेल पाव 2 रुपीजला बेकरीत. तुम्ही जम्मूला मग कसं मिळेल? हो ना रे, मे महिन्यात आम्ही ना गावी आलो ना की यार लय बाहेरचं खातो वाटतं असं. म्हणजे कोणी जणांना संध्याकाळी वडापाव भजी समोसे हे जास्त घरी आले गेल्यावर संध्याकाळचं. हा चल आज समोसे घेऊन जातो, म्हणजे कोणी घरातलं जाऊन आणतं. आणि आमच्या घरात किती वडापाव वगैरे 30 एक वडापाव लागतात तर पुरणार सगळ्यांना. मग मला असं वाटतं तिकडे गेल्यावर ना खूप जाड वगैरे व्हायला होतं. मला नंतर कॅमेरा ऑफ का केलाय दादा? मी जरा आराम करते म्हणून. श्रद्धाताई म्हणता मी लहानपणी बोबडी होते तेव्हा वडापावला ओला पाव पाव बोलायचे. ओके, आणि माझी परी आला पाव, आला पाव. मंडळी लाईक करा सगळ्यांनी, प्लीज लाईक करा सगळ्यांनी. चला मंडळी, मी आता संपवते लाईव्ह. गावी आल्यावर तरी त्यांना मिसळ पाव किंवा पावभाजी तरी दे ग. हो रे बाबा, मी तुझ्या घरीच पाठवते, बनवून दे सगळं त्यांना काय पाहिजे ते. हा, आता किती बारीक आहे ना तू, मग तिकडे गेली की जाड होईल ना. आता काय झिरो आहे का फिगर? नाही रे बाबा, पण तिकडे गेल्यावर जरा जास्त व्हायला होतं. इकडे कसं वॉकिंग वगैरे चालू असतं, म्हणजे आहे तेवढं वेट राहतं, आणि तिकडे गेल्यावर जरा 1-2 kg वाढतो. मी कुठे म्हटलं अजून मी बारीक आहे? मी म्हटलंच नाही ना. माझा तुला श्राप आहे, तुला जाडी बायको भेटावी धनल. मानसी बोलता गो जिजुंका पाठव धनलकडे मिसळ पाव खाव. हो, त्याकाच गावना नाही आम्हाला, तो सारखो सारखो ह्या बनव करता. चुपच धनल, चल बाय. शारदाताई म्हणता मासे खाऊन माणूस जाड होणारच ना. मासे खाऊन जाड होणं नाही गो माणूस, असे वडापाव वगैरे पावासारखे पदार्थ खाल्ले ना तर जरा ह्या होता. धनल बोलतो जाडीच हवी मला. मग श्राप आहे माझा, तुला जाडीच बायको भेटणार गोलू मोलू. चला आता मंडळी, बाय बाय बाय. श्रद्धाताई काळजी घे, आणि आमका गुड न्यूज कळव. एखादी कमेंट खायच्या तरी व्हिडिओवर कमेंट करून तरी मला सांग, किंवा इंस्टाग्रामवर सांग. इंस्टाग्राम असा तुझं अकाउंट तर मला सांग. हा, तुझ्या तोंडात घी शक्कर जाड बायको. ओके ओके, भेटणार तुला बघ. मी खय जाडी झाली असा किती मासे खाल्लंय तरी काय नाही, माशांना नाही जाड हो कोणा. गोलू मोलू नाही, ढोलू. ह्याची धनलची बायको ढोलू 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 ढोलू
धनलची बायको ढोलू 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 धनल असा कडको धनल असा कडको पण धनलची बायको ढोलू 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 धनलची बायको ढोलू 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 गो मानसी बोलता बाय गो प्रीतिया ताई बाय बाय एव्हरीवन. इतकं मानसी मनावर घेऊ नको ग तू. नको हो जाडी मासे नको खाऊ. चला चला मंडळी बाय बाय टेक केअर. बाय धनल बाय मानसी बाय श्रद्धा ताई.